दहीगाव हायस्कूल दहीगाव इयत्ता 7वी मधील विद्यार्थी याने एक नवीन प्रोजेक्ट केलेला आहे, त्याविषयी तो आपल्याला माहिती सांगणार आहे। नाव? नमस्कार, माझे नाव ओम सावंत आहे। छान। मी हा प्रोजेक्ट जेव्हा आपल्या घरी लाईट, तुम्हाला गरज का वाटली या प्रोजेक्टची? आजकाल कोळशा पासून खूप एनर्जी वापरली जाते, त्यामुळे मी हा प्रोजेक्ट केलाय। म्हणजे तुम्हाला सांगायचंय की आपल्या घरामध्ये किंवा इतर ठिकाणी विजेचा खूप दुरुपयोग केला जातो। आता पहा ना, दिवस आहे तरी आमच्या वर्गातला बल्ब चालू आहे, कुणीही बंद केला नाही। एवढे विद्यार्थी बसलेले आहेत, हे आमचे आदर्श विद्यार्थी। एकालाही वाटलं नाही की आपण विजेचा दुरुपयोग टाळावा आणि बल्ब बंद करावा, पण ह्या विद्यार्थ्याने विजेचा दुरुपयोग या विषयावरती किंवा विजेची बचत या विषयावरती हा प्रोजेक्ट केलेला आहे। त्याची माहिती जाणून घेऊयात। हा, बोला। यासाठी मला कार्डशीट पेपर, मोटर, सेल, तुम्ही कार्डबोर्ड वापरलेले दिसते, त्यानंतर एक छोटीशी मिनी मोटर तुम्ही वापरलेली दिसते आणि खाली एक सेल दिसते। आणि या बॉक्स मध्ये काय छोट्या शेडची एनर्जी ते, म्हणजे त्यांनी एक बॅटरीचं एक्झाम्पल म्हणून तो छोटासा बॉक्स तयार केलेला आहे आणि त्यात पवनचक्कीपासून निर्मित ऊर्जा त्या बॉक्समध्ये साठवून ठेवायची आणि जेव्हा गरज पडेल तेव्हा ते आपण घरासाठी वापरायची किंवा इतर कारणांसाठी वापरायची। ठीक आहे, हा प्रयोग तुम्ही करून दाखवू शकता। इथे एवढी हवा येणार नाही की हवेमुळे पवनचक्की फिरेल, त्यामुळे त्यांनी सेलचा वापर केलाय। पवनचक्की फिरताना आपल्याला दिसते आणि जर वाऱ्याने पवनचक्की अशी फिरली तर आपल्याला माहिती आहे की वाऱ्यापासून आपण वीज निर्माण करू शकतो पवनचक्कीच्या मदतीने, आणि ती आपण स्टोअर करून आपल्याला हवी तेव्हा हव्या त्या प्रमाणात वापरू शकतो। आता त्या एनर्जीचा उपयोग केलेला कुठे दाखवलाय का तुम्ही? एखादा छोटा बल्ब वगैरे। जर प्रत्येकाने आपल्या घराजवळ अशी एखादी छोटी पवनचक्की बसवली तर त्याला विजेची किंवा महावितरण कडून वीज घेण्याची गरजच पडणार नाही आणि आपली घरगुती स्वतः तयार केलेली वीज तो वापरू शकतो। आणि असाच वीज निर्माण करण्याचा अजून एक पर्याय जो कोणता आहे मुलांना? सौर ऊर्जा। शाबास, व्हेरी गुड। तर ती एक ऊर्जा आपण वापरू शकतो, कारण की सूर्यापासून निघणारी प्रचंड ऊर्जा जी आपण जास्त करून तरी वाया घालवतोय तिचा वापर न केल्यामुळे, तर तिचा जास्तीत जास्त वापर कसा करून घेता येईल याविषयी आपण विचार करायला हवा। ठीक आहे, धन्यवाद। टाळ्या वाजवण्यासाठी सर्वांनी।